कणकवली येथील दारिस्ते पवारवाडी परिसरात फोंडाघाटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाची तपासणी करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यासह कार जप्त केली। या कारवाईत विविध ब्रँडच्या मद्याचे 39 बॉक्स जप्त करण्यात आले असून कारसह एकूण 12,90,230 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार 10 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास कणकवलीतील दारिस्ते पवारवाडी येथे फोंडाघाटच्या दिशेने जाणाऱ्या MH22 LV 9699 क्रमांकाच्या सिल्वर रंगाच्या स्विफ्ट कारची तपासणी करण्यात आली। यावेळी कारमध्ये गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याचे आढळून आले। कारवाईत विविध ब्रँडच्या विदेशी मद्याचे 39 बॉक्स जप्त करण्यात आले। जप्त मद्याची अंदाजे किंमत 6,90,230 रुपये तर कारची किंमत 6 लाख रुपये आहे। इतर मुद्देमालासह एकूण 12,90,230 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी कारचालक नितीन ज्ञानदेव वय 34 राहणार वासुदेव गल्ली स्मशानभूमीजवळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग कणकवलीचे निरीक्षक नितीन शिंदे करीत आहेत।